सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सावलीच्या बाळाला पळवणारा गुंड जगन्नाथच्या हाती लागताच सावलीची मुलगी ओवी असल्याचं जगन्नाथला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, ओवी ज्या रात्री आता पळवून नेण्यात आलेली असते त्याच रात्री ती सारंगच्या हाती लागलेली असते. म्हणजे इथे जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे सावलीच्या पत्रिकेमध्ये संतती विरह दोष आहे. म्हणजे आता विरह जरी आला असला तरी सुद्धा तिचं बाळ हे सारंगकडेच असतं. ते जरी तिच्या जवळ नसलं तरी ओवी ही तिच्या हक्काच्या घरी तिच्या वडिलांबरोबरच राहत असते. त्याचे संस्कार तिच्यावरती झालेले असतात. त्यानेच आपलं नाव ओवीला दिलेलं असतं. म्हणजे बघा, नियतीने कशा पद्धतीने इथे जरी मुलीची आणि आईची जरीसुद्धा भेट होऊ दिलेली नसते, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण केलेला असतो. पण इथे एका मुलीची आपल्या बापाजवळ भेट झालेली असते. त्यावेळेला सारंगसुद्धा एकटाच असतो. सावली निघून गेल्यामुळे सारंग हा एकटा पडलेला असतो आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये गोड गोंडस मुलगी ही त्याचीच मुलगी ओवी ही आलेली असते, जिने इथे अमृताला सुद्धा बरं केलेलं असतं आणि सारंगला सुद्धा. पण प्रेक्षकांनो, सारंगला कळत नाही आहे की ह्या मुलीचे आईवडील नेमके कोण असतील. त्या गुंड माणसाने जेव्हा त्या मुलीला पळवून नेलं, तिला दरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी ओवीला वाचवलं. तिला मी घरी घेऊन आलो, माझं नाव दिलं, मी तिला माझी मुलगी मानतो नाही, ती माझीच मुलगी आहे. पण तरीसुद्धा तिचे आईवडील कोण आहेत हे जेव्हा आता तो गुंड माणूस सारंगच्या हाती लागतो तेव्हा तो त्याला विचारतो की बाबा रे, 8 वर्षांपूर्वी जेव्हा तू एका मुलीला इथे दरीमध्ये टाकत होतास, असं घेऊन उभा होतास, त्या मुलीचे आईवडील कोण आहेत ते सांग ना. आता तो गुंड माणूस सारंगला धक्का देऊन पळून जातो. तो काय सांगणार की तूच तिचा बाबा आहेस म्हणून, आणि ती सावलीचीच मुलगी होती. पण तो काही न बोलता पळून जातो. सारंगच्या त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की याला नक्कीच माहिती आहे की ओवीचे आईबाबा नक्की कोण आहेत. त्यामुळे इथे सारंग म्हणतो की ह्या गुंडाचा परत एकदा शोध घ्यायला हवा, ह्याच्याकडून खरं खोटं काढून घेतलं पाहिजे. आणि मग काय होतं, गुरुकुलची जागा राजकुमारला खरेदी करायची असते. तिलोत्तमा आणि मोनिकाला सुद्धा आवडलेली असते. पण त्यावेळेला तिलोत्तमाने राजकुमारला सारखं सांगितलेलं असतं, कागदपत्रांमध्ये कुठलीही गडबड नको आहे, कागदपत्रांमध्ये कुठलीही गडबड होता कामा नये, आणि जागा त्या लोकांना विकायची असेल तरच आपण खरेदी करणार आहोत. कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती त्यांच्यावरती आपली नसणार आहे, त्यामुळे गडबड होता कामा नये. पण राजकुमार नेहमीप्रमाणे अगदी उलटं करतो. राजकुमार त्या ठिकाणी जातो आणि गुरुकुलची जागा जबरदस्तीने खरेदी करत असतो. तेव्हा इथे आता गुरुकुलची जागा ही कुणाची असते? ती जागा असते जगन्नाथची. जगन्नाथची ती जागा असल्यामुळे ती जागा त्याला खरेदी करायची असते. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो की ही जागा मला खरेदी करायची आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की ही जागा तुला मिळणार नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि तेव्हा इथे आता जगन्नाथनी नकार दिलेला असतो. गुरुकुलमध्ये गेल्यानंतर सुद्धा काय होतं, इथे आता सावली आतमध्ये असते. बघते तर काय, राजकुमार तिथे असतो. तिने दरवाजा बंदच ठेवलेला असतो. तो म्हणत असतो की दरवाजा उघडा. सावली काही दरवाजा उघडायला तयार नसते. राजकुमार बाहेरून म्हणतो की मला ही जागा खरेदी करायची आहे, त्याबद्दल मी बोलायला आलो आहे. ती म्हणते की बाबा घरामध्ये नाही आहेत, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा आम्हाला आता विकायची वगैरे नाही आहे, काही झालं तरीसुद्धा ही जागा आम्हाला हवी आहे. तेव्हा इथे राजकुमार म्हणत असतो, ही जागा तुम्ही विका, तुम्हाला हवी ती रक्कम दिली जाईल, तुम्ही बोलाल ती रक्कम, पण ही जागा तुम्ही आम्हाला द्या. पण इथे आता सावलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा जागा तुम्हाला मिळणार नाही, असं सुद्धा सांगितलेलं असतं. मग काय होतं, इथे आता जागा मिळणार नाही राजकुमारला कळल्यानंतर राजकुमार तिथून जात असतो रागाच्या भरामध्ये, आणि तेवढ्यातच अबीर त्याच्या गाडीच्या मध्ये येतो. सगळा राग इथे राजकुमार अबीरवरती काढतो. म्हणतो, काय रे ये, तुला कळत नाही का, गाडी जात असताना गाडीच्या मध्ये यायचं नाही. तो म्हणतो सॉरी काका. तो म्हणतो सॉरी काका, लाज नाही वाटत तुला परत सॉरी म्हणायला? तुझ्या वडिलांनी तुला हेच संस्कार दिलेत का रे? आणि तो आता अबीरवरती भयानक चिडलेला असतो.
तेव्हा त्या ठिकाणी जगन्नाथ येतो आणि म्हणतो, काय रे लहान मुलांबरोबर कसं बोलायचं कसं वागायचं कळत नाही का तुला? जाऊ दे ना अबीरला. आणि तसंही तुला इतका कसला राग आलाय रे? तेव्हा इथे तो मुलगा आता तिथून निघून जातो. तो म्हणतो थँक्यू आजोबा. आणि आता अबीर तिथून गेलेला असतो. तेव्हा इथे राजकुमार म्हणत असतो की इथे सुद्धा आलात का याला वाचवायला? नाहीतर आता काही त्याला मी सोडलं नसतं. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो, लहान मुलगा आहे तो, त्याच्यावरती तुझी ताकद दाखवतोयस का? तसंही तुला एक गोष्ट मी सांगितली होती माहिती आहे ना, सावलीचं बाळच तुझी काय हालत करणार आहे हे सांगितलं होतं ना, तोच तुझा अंत करणार आहे, तुझा शेवट करणार आहे. तेव्हा तो म्हणतो, सावली जिवंत राहिली आहे का? गेली, तुमची भविष्यवाणी सावलीसोबत सुद्धा निघून गेली. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का, कंसचा जेव्हा वध करायचा होता ना, तेव्हा श्रीकृष्ण कुठे वाढतोय ना हे कुणालाही माहिती नव्हतं. कंसला सुद्धा माहिती नव्हतं की त्याचा वध करणारा कुठेतरी जन्माला आलाय आणि कुठेतरी त्याचं संगोपन त्याची वाढ होते हे कंसला सुद्धा माहिती नव्हतं. आणि श्रीकृष्णानेच त्याचा वध केला होता, माहिती आहे तुला? तसंच तुझ्या बाबतीत सुद्धा होणार आहे. तेव्हा इथे राजकुमारला खूप राग येतो. तो म्हणत असतो, पण माझ्या बाबतीत तसं होणार नाही. जगन्नाथ म्हणतो, माझी भविष्यवाणी अजूनपर्यंत कधीही खोटी ठरलेली नाही आणि आत्तासुद्धा ती खोटी ठरणार नाही आहे. तेव्हा राजकुमार खूपच जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की जास्त बोलू नको, तू आधी मला सांग, गुरुकुलची जागा विकतोयस ना? ती जागा तुझ्या नावाने निघालेली आहे. तेव्हा तो म्हणतो, ती माझी जागा आहे आणि ती मी कधीही विकणार नाही आहे. तो म्हणतो, ठीक आहे, आता बघ मी काय करतो ते. तेव्हा राजकुमार त्या भाड्याच्या गुंडांना पैसे देतो आणि म्हणतो, जा आणि गुरुकुलची जागा आहे ना ती उद्ध्वस्त करा. त्याच्यामध्ये जे लोक गाणं शिकायला येतात त्यांना धमकवा. कुठल्याही पालकांनी तिथे आपली मुलं पाठवली नाही पाहिजे, असं आता परिस्थिती निर्माण करा. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता जे गुंड लोक गेलेले असतात ना तिथे गुरुकुल उद्ध्वस्त करायला, त्यातला एक गुंड ज्याने सावलीच्या बाळाला चोरलेलं असतं. तेव्हा सावलीचं लक्ष जातं आणि सावली म्हणते की हे लोक कोण आहेत? आणि ती खिडकीतून बघते आणि दरवाजा आतून बंद करते. आणि तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो, काय गं सावली बाळा, काय झालं? ती म्हणत असते, बाबा बाहेर काही गुंड लोक आले, त्यातल्या काही गुंडांना मी ओळखते. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला फक्त एक नातू नाही आहे तर तुम्हाला नातसुद्धा होती आणि ती माझ्यापासून दूर झाली. कुणीतरी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं आणि त्यातला तो एक गुंड बघा इथे आला आहे. जगन्नाथ म्हणतो, काय? त्याला मी आता सोडत नसतो. आणि इथे आता गुरुकुल उद्ध्वस्त करायला आलेल्या गुंडांमध्ये सावळीच्या बाळाला पळून नेणारा गुंड बघितल्यानंतर जगन्नाथ कडी खोलतो आणि बाहेर येतो. आणि अजूनही त्याचं वय झालं असलं तरीसुद्धा तो काही कमी नाही आहे. पोलिसांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर तुम्ही गुरुकुलच्या ठिकाणी या. आणि पोलीससुद्धा त्या ठिकाणी यायला निघालेले असतात. इथे आता देवाला फोन केलेला असतो. इन्स्पेक्टर देवा त्या ठिकाणी आपली टीम घेऊन आलेला असतो. आणि तेव्हा ते गुंड लोक आता धमकवत असतात, लोकांना उद्ध्वस्त करत असतात. तेव्हा तिथे पोलिसांची टीम आल्यानंतर इथे आता जगन्नाथ त्याच गुंडाची कॉलर पकडतो आणि म्हणतो, काय रे थांब, 8 वर्षांपूर्वी सावलीच्या मुलीला तू गायब केलं होतंस ना? कुठे सावलीची मुलगी? आत्ताच्या आत्ता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावलीची मुलगी कुठे आहे? तेव्हा तो म्हणत असतो, कोण सावली? मी कुठल्याही सावलीला ओळखत नाही. तो म्हणतो, हो, तू सावलीला ओळखत नाही? मग तिचं बाळ बरं चोरून नेलंस तू. आणि ते बाळ कुठे आहे ते सांग. काय केलंस तू त्या मुलीबरोबर? काय केलंस? आणि तेव्हा इथे आता देवासुद्धा आलेला असतो. पोलिसांना बघून ते लोक आधीच घाबरलेले असतात. तो इथे जगन्नाथला धक्का देऊन पळून जाणार. तेवढ्यातच देवाच्या टीमने त्याला अडवलेलं असतं आणि त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुंडाकडे नाईलाज राहतो आणि तो म्हणतो की तुझी मुलगी जिवंत आहे ती मुलगी जिवंत, काळजी करू नका, ती सुखरूप आहे. मग ती मुलगी कुठे आहे? तर ती मुलगी आहे सारंग मेंदळेकडे. त्यांच्याकडे जी मुलगी आहे ना ती तुमची मुलगी आहे असं आता सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि जगन्नाथ ह्या दोघांनासुद्धा समजलेलं असतं की सारंगकडे जी मुलगी आहे ना ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून इथे आता सावलीचीच मुलगी आहे. हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्या दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे सावलीला वाटत असतं की माझी मुलगी आता या जगात आहे की नाही, ती जिवंत आहे की नाही. पण ती जिवंत नुसतीच नसते,
तर ती तिच्या खऱ्या वडिलांकडे सारंगकडे सुद्धा आहे. हे एवढं मोठं सत्य गुंडाकडूनच त्या आता जगन्नाथ आणि सावली दोघांना सुद्धा समजलेलं असतं.